आपण स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही मोहीम आपण 26 नोव्हेंबरपासून चालू केली। त्या ह्याच्यात मला सांगायला खूप अभिमान किंवा आनंद वाटतो की प्रशासनाने, मग महापालिकेचं प्रशासन असू, पोलीस प्रशासन असू, त्यांनी प्रत्येक विषयात खूप चांगलं सहकार्य केलं। ज्या वेळेस ज्या अधिकाऱ्यांशी मी बोललो त्या अधिकाऱ्यांनी सर्वोत्तरी मदत केली। आज मी 2 दिवस झालं गिल साहेबांचं आमचं ठरलं होतं की कमिशनर साहेब पण येणार होते, मनोजजी पाटील साहेब यांना तर काल संध्याकाळी सांगितलं, पण ते आज सकाळी आले। आणि ह्या सगळ्यांचं आज पृथ्वीराजजी साहेब या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर आहे। आत्ता जो बंद वाहनं ज्यामुळे कचरा होतो त्या ठिकाणी साचून राहते, त्या आत्ताच आमचं बोलणं आलं, पाटील साहेब म्हणले की तिथं जर पाणी पडलं तर डास मच्छर ह्या सगळ्या अनारोग्याच्या गोष्टी ह्या अस्वच्छतेमुळे होतात। तर स्वच्छ सुंदर विकसित करण्याकरता आपण पहिल्यांदी 26 टॉनिक स्पॉट बंद केले, फीडर पॉईंट आपण कमी केले, झाडण कामाला माणसं आपण वाढवली, रस्त्यावर कचरा पडणार नाही ही पहिली भूमिका घेतली। त्यानंतर फ्लेक्स मुक्त कसबा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न चालू केला। त्यालासुद्धा महापालिका प्रशासनाच्या खात्याअंतर्गत सर्व ठिकाणचे फ्लेक्स काढण्याची मोहीम आता जोरात आपण चालू केलेली आहे। त्याचबरोबर ही बंद वाहनं उचलणं खूप आवश्यक आहे। त्याला कायदेशीर काही प्रक्रिया आहे, तर ते पोलीस खातं, ट्रॅफिक विभाग आणि महापालिका प्रशासन या सगळ्यांच्या सहकार्याने आज त्याला गती देण्याचं काम चालू आहे। किंबहुना मागील 8 दिवसापासून जवळजवळ शहरातील मोठ्या प्रमाणात काही वाहनं उचलण्याचं काम या ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे। तर आपल्याला जो अपेक्षित इंदोर पॅटर्न आहे, इंदोर पॅटर्न का तर गेली 7 वर्ष देशात पहिली महापालिका ती आलेली आहे आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जो प्रवास केला तर खऱ्याच तिथे खूप स्वच्छता आहे, क्लीननेस आहे, कुठलंही अतिक्रमण नाही आहे। आणि ह्या सगळ्या मोहीम या कसबा मतदारसंघात आपण राबवत आहोत। आणि आपला एक पॅटर्न ठरलेला आहे की काल आम्ही इंदोर बघायला गेलो, 1 वर्षांनी देश कसबा बघायला येईल। या मोहिमेअंतर्गत आपण सातत्याने काम करत आहोत आणि त्याला सगळ्या प्रशासनाची मनापासून मदत होत आहे। स्वारगेटची घटना ताजीच आहे, त्या ठिकाणी देखील बेवारस वाहनं, बेवारस एसट्या त्या ठिकाणी होत्या। त्याच पार्श्वभूमीवर जर पुण्यात अशी कारवाई होत असेल तर या कारवाईचं नक्कीच स्वागत तुम्ही करताय का, आणि पुणे पोलीस प्रशासन याकडे कसं बघतं? नाही, ही एक गंभीर समस्या पुणे शहरामध्ये आपण बघतो। रस्त्यावरती अनेक ठिकाणी अनक्लेम्ड असतील किंवा अनेक वाहनं अनेक वर्षापासून पडू नये यांनी पार्किंगच्या जागा तर व्यापल्या गेल्याच आहेत, परंतु जसं आमदार महोदयांनी सांगितलं तसं आरोग्याच्या समस्या आणि इतर समस्याही होतात। याच्यामध्ये आम्हाला असं अनुभवाला आलं आहे की या गाड्यांमधल्या बऱ्याचशा गाड्या चोरीच्या सुद्धा आहेत, म्हणजे जॉयराईड करून काही लोकांनी गाड्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत, अनक्लेम्ड आहेत, आसपासचा कुणी त्याचा मालक नाही आहे। आणि कसब्यातून हे जे सुरुवात होतं आहे ते आम्ही आता पूर्ण शहरामध्ये नेतो आहे। शहरामध्ये CP साहेबांच्या आदेशाप्रमाणे आता आपण सर्व ठिकाणी पहिल्यांदा 82च्या नोटिसेस या सर्व वाहनांना देतोय। तिथे त्याचा कुणी जर मालक असेल तर काही हरकत नाही, अन्यथा वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस या गाड्या उचलतील आणि मग त्याच्यावरती पुढची जी प्रक्रिया अनक्लेम व्हेकलप्रमाणे ती सुरू राहील। मला वाटतं खूप स्वागतार्ह असं इनिशिएटिव्ह आमदार महोदयांनी घेतलेलं आहे आणि वाहतूक शाखा आणि पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका आम्ही सर्वजण मिळून हा इनिशिएटिव्ह पुढे नेऊ। खरंच हा पुण्यासाठी गरजेचा असा इनिशिएटिव्ह आहे, पुण्यासाठीच काय सर्वच ठिकाणी ही समस्या आहे। सर, बेवारस वाहनांसंदर्भात पुणे महापालिकेचा या उपक्रमात सहभाग कसा आहे आणि पुणेकरांना त्यातून मदत कशी होईल? आज कसबा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री रासने साहेब यांच्या एरियामध्ये आपण स्वच्छताचा एक पुढे पाऊल टाकून जे अनक्लेम्ड व्हेकल्स आहे, बेवारस व्हेकल्स आहे त्यांना काढण्याचा एक मोहीम सुरुवात केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या जे 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये स्वच्छता एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही हे सुरुवात केलेली आहे। मागच्या महिन्यामध्ये आम्ही अराउंड 45 व्हेकल्स आम्ही उचलले होते। आमचे डिपार्टमेंटचे महानगरपालिकाचे स्वतःचे बरेचसे स्क्रॅप व्हेकल्स आहेत त्याच्यासुद्धा ऑक्शनचा प्रोसेस सुरू आम्ही केलेला आहे। असे बेवारस वाहनला टेम्पररी कुठेतरी एका ठिकाणी ठेवण्यासाठी आम्ही जागा पण निश्चित करत आहे पोलीस कोऑर्डिनेशन पोलीस प्रशासनाच्या सोबत, आणि त्याच्या जे रीतसर लीगल जे प्रोसिजर आहे त्याप्रमाणे त्याची विल्हेवाट करू। पण डेफिनेटली हा फार गरजेचा विषय होता आणि मला
आमदार साहेबांच्या इथे आभार मानू इच्छितो की त्यांच्या मतदारसंघापासून याची एक सुरुवात झालेली आहे. पण डेफिनेटली हा पूर्ण शहर आम्ही याच्यामध्ये कव्हर करणार आणि याच्यामुळे स्वच्छताच्या एक डेफिनेटली चांगला एक मॉडेल पुढे येणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.